तांत्रिकदृष्ट्या आणि सगळ्या मुद्द्याला हात घालून कर्जत शहरामध्ये नगरपालिका स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्व इतिहास पाढत त्यांनी वाचला. काय काय करायला पाहिजे होतं, काय काय केलं गेलेलं आहे आणि काय केलं गेलेलं नाही याचा पूर्ण अभ्यास अडचणी असतात. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी आम्ही हातासरशी करणं आम्हालाही बऱ्याचदा कठीण जातं. परंतु हे करत असताना आमच्याकडून ज्या चुका राहतात किंवा जे लॅकुनाज राहतात ते आपल्यासारखे जागरूक नागरिक आणि समाजसेवकच आमच्यासमोर वेळोवेळी ठेवत असतात. आम्ही कधीच हा दावा करणार नाही की आम्ही आमच्या कामात 100% बरोबर आहोत किंवा 90% बरोबर आहोत. ज्या काही चुका, ज्या काही कमतरता नगरपालिकेकडनं राहिली असतील, कामामध्ये ज्या दिसत असतील त्याची आम्ही सुधारणा करू. ज्या काही नवीन गोष्टी आपल्याला नगरपालिकेकडनं अपेक्षित असतील त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जत नगरपालिका आणि मुख्याधिकारी म्हणून मी त्याला बांधील राहील. आणि आपण हे जे आंदोलन केलं, हे जे काही इथे साखळी उपोषण केलं, हे अशा प्रकारे तुम्ही लोकशाहीचा आणि समाजसेवेचा आत्मा हा इथे जिवंत ठेवता, याबद्दलही आपल्या सर्वांचे अभिनंदन. बरोबर, कारण प्रत्येक गाडीच्या माणसं तर मागे पोलीस लागू शकत नाही. आणि तिथे एवढा मोठा बोर्ड दिसतोय, वाचता येतोय सगळ्यांनाच, सुजाण नागरिक आहेत कर्जतकर. अरे बोर्ड लागलाय तर साईडला ते जावं. अपेक्षित आम्हाला एवढंच असतं. बोर्ड का लावतो आपण? तुम्हाला माहिती असावं की हा वन वे आहे 100% बघा. आणि प्रत्येक गाडीवर कारवाई होईल हे शक्य नसतं लगेचच. आम्ही कर्जत शहर बचाव समितीला सांगितलं की जॉईंटली आम्ही सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, हे जे शक्य आहे हे आम्ही करत राहू. हा आमचा एक ट्रॅफिकचा एक प्रश्न आहे तो आम्ही, परंतु आम्हाला फुल टाईम म्हटलं 12 तास थांबा, 24 तास थांबा म्हटलं ते शक्य नसतं. परंतु जे आहे कमी मनुष्यबळामध्ये जसं सांगितलं की आम्ही 2 ठिकाणी कॅमेरे लावून जसं येतील तसं त्यांच्या ह्याच्यावर जसं जाईल त्याच्यावर फाईन जाईल, त्यांना लक्षात येईल. आता फक्त एक अडचण काय थोडक्यात आपल्या इथं की पूर्वी फाईन हा जागेवर घेतला जायचा, आता तो ऑनलाईन झालेला आहे. त्यामुळे त्या नागरिकाला त्याचं महत्त्व कळत नाही आहे. ज्यावेळेस लगेच पैसे खिशातून पैसे जातात ना, लगेच झळ पोचते, त्यावेळेस त्याला जाणीव होते. पण उशिरा लागेल, पण त्यावेळेस त्याला समजत नाही. तोपर्यंत काय होते की तो त्याला वाटते जाऊ दे. आणि अपमानाचं नाहीये, परंतु काय असते की ज्यावेळेस खिशाला झळ लागते ना तर तो 100 वेळा विचार करतो. परंतु काय होते की गाडी दुसऱ्याने घेतलेली असते, गाडी तिसऱ्याच्या नावाने असते, फाईन तो त्या गाडी मालकाच्या नावाने जातो. हा एक थोडासा आहे, परंतु तो नंतरचा भाग येणारच आहे. शेवटी कुठं ना कुठे त्याच्या नावावर जाणार आहे. तरी आपण ह्या सर्व या संघर्ष समितीच्या वतीनं किंवा सगळ्यांच्या वतीनं आपण जो हा रस्ता आहे हा बऱ्यापैकी, म्हणजे आम्ही म्हणत नाही की 100% होईल, परंतु चांगला होईल एवढी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. नागरी समस्यांसंदर्भात अनेक माध्यमातून आपण आपले प्रश्न मांडलेले आहेत. अनेक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, सोशल मीडिया ग्रुप असतील, आणि त्याच्या माध्यमातून हे प्रश्न मांडत असताना अनेक प्रश्न काही अंशी सुटले, काही अंशी ते बाकी होते. परंतु त्याच्यातला रूट कॉज काय या विषयासंदर्भातला अनेकदा कुठेतरी त्याच्यातला विसर पडल्यासारखं वाटत होतं. आणि शेवटी मी स्वतः अनेकदा 10-15 वर्षामध्ये अनेक ग्रुप आणि अनेक ज्या संस्था संघटना त्याचा भाग राहिलेलो आहे, परंतु ते प्रश्न कुठे मार्गी लागत नव्हते. शेवटी कर्जत शहर बचाव समितीचा उदय झाला आणि आपण पाहिलं असेल का कर्जत नगर परिषद स्थापन झाल्यापासून तर आतापर्यंतचा, कदाचित मला वाटतं गारवे साहेबांनी पण मान्य केलं असेल, कारण प्रत्येक अधिकाऱ्याचा तो दोष नसतो. अधिकारी 3-3 वर्षांनी बदलत असतात. तर त्याच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कामं, त्याच्यामध्ये काही तांत्रिक समित्या, इतर गोष्टी असतात, परंतु त्या पहिल्यांदा या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आलेल्या आहेत. का आपण हातगाडी संदर्भात जरी करायचं म्हटलं तरी त्यासाठी पण समिती असली पाहिजे. कुत्र्याचा विषय असेल, भटक्या कुत्र्यांचा तरी समिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत तांत्रिक, आणि या आंदोलनाच्या निमित्ताने त्या गोष्टी सर्व समोर आल्या. आणि एक महत्त्वाचा भाग सांगतो या निमित्ताने, आताचं युग हे सोशल मीडियाचं आहे. आपली आंदोलनही फक्त सोशल मीडियावरच होतात, आपली चर्चा फक्त सोशल मीडियावरच होते. आणि अशा या सोशल मीडियाच्या परिस्थितीमध्ये, या युगामध्ये लोकांना रस्त्यावर आणून संघर्ष काय असतो, आपल्या प्रश्नांची जाणीव करून देणं, हक्क अधिकाराची जाणीव करून देणं, ते काम कर्जत शहर बचाव समितीने केलेलं आहे. आणि मी असं मानतो की हे कर्जत शहर बचाव समितीचं पहिलं यश आहे. कारण आपण या कर्जत शहर बचाव समितीने केलेलं आहे. आणि मग 25/9/2024 आपण निवेदन दिल्यानंतर गारवे साहेब
मगाशी पत्रकार साहेब बोलले, भांडतो त्याच्यावर प्रेम असतं ते खरं आहे. कारण 25/9ला पत्र दिल्यानंतर 3च दिवसात तुम्ही त्याचा कॉग्निजन्स घेतलं आणि त्याच्यामध्ये कर्जतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्याधिकारी आणि त्यांचा स्टाफ आणि जनता, एक जनता दरबार पब्लिकचा झाला आणि त्या जनता दरबारमध्ये 3 तास प्रशासनाने पण दिला आणि आम्ही पण ते ऐकलं आणि एक चांगल्या प्रकारची चर्चा होऊन अनेक प्रश्न चर्चेला आले तिथे. त्याच्यानंतर काही जे प्रश्न होते ते प्रश्न राहून गेलेले आणि ते महत्त्वाचे प्रश्न होते आणि म्हणून त्याच्या संदर्भातला प्रशासनाने आपल्यामध्ये एक मतभेद झाले आणि मतभेद झाल्यानंतर त्यांना इशारा दिला, त्याची कारणं त्यांनी सांगितली, इलेक्शन, बाकी बऱ्याचशा गोष्टी आणि शेवटी हे आंदोलन उभं राहिलं. आज या आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसानिमित्त चर्चेच्या दुसऱ्या दिवसापासून फेऱ्या सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर काल आपल्याला लेखी पत्र दिल्यानंतर आपण ह्या उपोषणाचा सांगता करायचा निर्णय घेतलेला आहे. हे आंदोलन उभं करत असताना समोर दिसताना आंदोलन खूप मोठं वाटतंय, पडद्यामागच्या घडामोडी खूप मोठ्या असतात, त्या कधीतरी आपण शेअर करू. आज ती परिस्थिती योग्य नाही आहे, परंतु ते करत असताना ते आंदोलन उभं केलं आणि त्याच्यातून आपल्या मागण्या मान्य करून घेणं, याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. सर्वात पहिले याचं जर मी श्रेय कोणाला देईल तर कर्जतच्या नागरिकांना, म्हणजे ज्यांना अनेक असे बांधव आहे जे कामानिमित्त व्यवसायानिमित्त त्यांना जमलं नाही आहे, परंतु त्यांनी आर्थिक योगदान सुद्धा दिलेलं आहे. आज जर यादी पाहिली तर शेकडो लोकांनी हजारो रुपयाचं जे डोनेशन या आंदोलनासाठी दिलेलं आहे. आणि मग अशी राजेशदादांनी सांगितलं आणि वस्तुस्थिती आहे, महावितरणचा लढा सुद्धा कर्जतच्या इतिहासातला ऐतिहासिक लढा आहे, का ज्या लढ्याला कुठलाही राजकीय रंग नाहीये, कुठलाही राजकीय वास नाहीये, या स्टेजला सुद्धा कुठला राजकीय नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या पैशातून, लोकांच्या सर्व याच्यातून योगदानातून हा लढा उभा राहिलेला आहे. आणि हे कर्जतचं नगर परिषदेविरुद्ध जे आपण आंदोलन उभं केलेलं ते सुद्धा तशाच प्रकारे आपण उभं केलेलं आहे. इव्हन तुम्ही पाहिलं असेल आंदोलन करायचं की नाही याचा पोल सुद्धा आपण ग्रुपवर घेतलेला आहे. आपली भूमिका काय असली पाहिजे, कालचं पत्र दिल्यानंतर ते चर्चेला ठेवलं आणि चर्चेला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आजचं उपोषण तूर्त स्थगित करायचं याचा निर्णय सुद्धा जनतेला विचारून आपण केलेला आहे. आता याच्यातून अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, आपण आंदोलन करतोय 3-4 महिने झाले, काय साध्य केलं? बऱ्याच जणांकडे पत्र पोहोचलं असेल, सोशल मीडियावर सुद्धा आपण टाकणार आहेत. जे इतक्या वर्ष जे प्रश्न प्रलंबित होते ते अनेक प्रश्न या निमित्ताने मार्गी लागलेले आहेत, का जे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होते त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल पाण्यासंदर्भातला. आज कर्जतचा इतिहास असा आहे का लाईट जाते सतत. महावितरणच्या लढ्यामध्ये आपण संघर्ष केल्यानंतर लाईटचा प्रश्न बऱ्या अंशी कमी झालेला आहे. वंजारवाडीला लाईट गेल्यानंतर तुमच्याकडे 2-2-3-3 दिवस लाईट येत नव्हती आणि मग त्या निमित्ताने आपण महावितरणच्या लढ्यामध्ये एक्सप्रेस फीडरची मागणी केली आणि एक्सप्रेस फीडरचा प्रश्न आज निकाली काढलेला आहे. त्याची ऑर्डर निघालेली आहे, त्या 4-5 महिन्यामध्ये एक्सप्रेस फीडरचं सुद्धा काम होणार आहे. म्हणजे भविष्यात लाईट गेल्यानंतर तुम्हाला पाण्यासाठी थांबायची गरज नाहीये. आपण टाक्या साफ करा अशी मागणी केलेली आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आता पाहिलं असेल आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच 6 टाक्यांपैकी 3 टाक्या साफ झालेल्या आहेत. 3 टाक्या येत्या 10 दिवसामध्ये साफ होणार आहेत. जंतुविरहित फवारणी झाली पाहिजे. म्हणजे जंतू पाण्यामध्ये असतात त्याच्यामध्ये ते पावडर केमिकल्स टाकले पाहिजेत. त्याचा टेस्टिंग करायची सुद्धा प्रोव्हिजन या निमित्ताने सुरू झालेली आहे. आपण पाहिलं असेल अनेक चोऱ्या वगैरे होतात, त्याच्या संदर्भातल्या ज्या CCTVची मागणी होती त्याचे सुद्धा दुरुस्ती करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि एक महत्त्वाचं या आंदोलनाच्या निमित्ताने काय झालेलं आहे का 10 लाखाच्या पर्यंतचा ज्या CCTV नवीन बसवता येईल तो सुद्धा इन्स्टंट निर्णय गारवे साहेबांनी घेतलेला आहे. तर कर्जतच्या कानाकोपऱ्यामध्ये CCTV इन्स्टॉल केल्या जातील. इव्हन वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मला वाटतं 2 कोटी समथिंग 2.5 कोटीच्या नवीन त्यांनी कोटेशन तयार केलेलं आहे. त्याची सुद्धा लवकरच पूर्तता होणार आहे. म्हणजे कर्जत शहर पूर्ण CCTV कव्हरेजमध्ये येणार आहे. जो अनेक वर्ष आपण पाहिलं असेल मला वाटतं हरिचंद्र काका बराचसा पत्रव्यवहार केलेला आपण कुत्र्यांसंदर्भात. अनेक आपले प्राणी मित्र आहेत, सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही मार्गदर्शन दिलेले, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, वकील असल्या कारणाने चांगलं समजू शकतो. परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने आपण चर्चा केल्यानंतर त्या संदर्भातली कमिटी, त्या संदर्भातलं टेंडर सुद्धा झालेलं आहे आणि येत्या महिनाभरामध्ये त्या एका कंपनीला ते काम दिलेलं आहे आणि ते सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे. असे अनेक प्रश्न या आंदोलनाच्या निमित्ताने केलेले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न गरड साहेबांनी सांगितला आहे, अशी एक मीटिंग आणि एक आंदोलन नाही जिथं ट्रॅफिकचा विषय चर्चेला नाही आहे. तर ह्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक वर्ष प्रलंबित असलेला म्हणजे गरड साहेबांना धन्यवाद दिला पाहिजे. त्याचा फॉलोअप सुद्धा गारवे साहेबांनी घेतलेला आहे. काही बॅरेक गेट गरड साहेबांच्या प्रयत्नातून उभं राहिलं आणि आपण पाहिलं असेल नाही म्हटलं तरी 50% जी ट्रॅफिक आहे पूर्वी सहज वाहनं जात होती ती थांबलेली आहेत. आता प्रश्न एकच आहे
पोलीस प्रशासनाकडे असलेली माणसं, नगरपालिकेकडे असलेली माणसं, याच्या पलीकडे नागरिकांची जबाबदारी हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि साहेबांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे की आपण 2 टाईम त्याच्यामध्ये 2-2 तास हा ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये लोकांना डिसिप्लिन कॅमेरे लावून त्यांना फाईन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पण काहीतरी फरक पडणार आहे. आम्ही स्वतः पर्सनली मी पाहिलेलं आहे, पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर पोलिसांना त्याचा प्रश्न असतो, तुला माहिती आहे का मी कोण आहे. तर ही जी मानसिकता, ही सुद्धा भावना ही कुठेतरी मला वाटतं बदलली पाहिजे. आपण काय राष्ट्रपती नाही, पंतप्रधान नाही. पंतप्रधानांची गाडी पण किरण बेदीने अडवलेली तुम्हाला माहीत असेल, इतिहास या. तर अधिकारी काही करू शकतात. तर मला वाटतं ही कारवाई आणि या सर्व गोष्टी होण्यापूर्वी आपल्या नागरिकांची व नैतिक जबाबदारी आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. एक सर्वात मोठा चर्चेला असतो बाजारातल्या हातगाड्यांचा विषय. त्या संदर्भातली सुद्धा आपण येलो पट्ट्याची डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न केला आहे, ते सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे. साहेब काल फक्त बिल्ले दिसले, आज गायब झालेत. त्याच्या संदर्भात सुद्धा आपण डायरेक्शन द्या, कारण हे जर कंटिन्यू जर राहिलं, कालच्या यादीमध्ये आम्हाला नवीन बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. अनेक जण वरती गेलेले आहेत, अनेक काही जण वर्किंगमध्ये नाही, त्यांच्या संदर्भात सुद्धा कारवाई आपण कराल अशी अपेक्षा आहे. आणि इव्हन एक बराचसा असा एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरलेलं आहे आंदोलनानिमित्त, तर हातगाड्यांना कुठेतरी उद्ध्वस्त करतोय आम्ही. हे निवेदन वाचल्यानंतर लक्षात येईल, 137 हातगाड्यावाले जे अधिकृत आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे. ही सुद्धा मागणी कर्जत शहर बचाव समितीने केलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे कर्म आपण या कर्जत शहर बचाव समितीने केलेलं आहे. आणि मग 25/9/2024 आपण निवेदन दिल्यानंतर गारवे साहेब मगाशी पत्रकार साहेब बोलले, भांडतो त्याच्यावर प्रेम असतं, ते खरं आहे. कारण 25/9 पत्र दिल्यानंतर 3च दिवसात तुम्ही त्याचा कॉग्निजन्स घेतलं आणि त्याच्यामध्ये कर्जतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्याधिकारी आणि त्यांचा स्टाफ आणि जनता, एक जनता दरबार पब्लिकचा झाला. आणि त्या जनता दरबारमध्ये 3 तास प्रशासनाने पण दिलं आणि आम्ही पण ते ऐकलं. आणि एक चांगल्या प्रकारची चर्चा होऊन अनेक प्रश्न चर्चेला आले तिथे. त्याच्यानंतर काही जे प्रश्न होते ते प्रश्न राहून गेलेले आणि ते महत्त्वाचे प्रश्न होते. आणि म्हणून त्याच्या संदर्भातला प्रशासनाने आपल्यामध्ये एक मतभेद झाले आणि मतभेद झाल्यानंतर त्यांना इशारा दिला, त्याची कारणं त्यांनी सांगितली, इलेक्शन, बाकी बऱ्याचशा गोष्टी. आणि शेवटी हे आंदोलन उभं राहिलं. आज या आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसानिमित्त चर्चेच्या दुसऱ्या दिवसापासून फेऱ्या सुरू झाल्या. आणि त्याच्यानंतर काल आपल्याला लेखी पत्र दिल्यानंतर आपण ह्या उपोषणाचा सांगता करायचा निर्णय घेतलेला आहे. हे आंदोलन उभं करत असताना समोर दिसताना आंदोलन खूप मोठं वाटतंय, पडद्यामागच्या घडामोडी खूप मोठ्या असतात, त्या कधीतरी आपण शेअर करू. आज ती परिस्थिती योग्य नाही आहे, परंतु ते करत असताना ते आंदोलन उभं केलं आणि त्याच्यातून आपल्या मागण्या मान्य करून घेणं, याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. सर्वात पहिले याचं जर मी श्रेय कोणाला देईल तर कर्जतच्या नागरिकांना. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.